आणि पुढची बातमी ही पुण्यातून आहे। पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। उद्यापासून या पोलीस भरतीला सुरुवात होतीये। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। तसंच पोलीस भरती संदर्भात मार्च 2023 मध्ये काढलेल्या जीआर मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती। तर पोलीस भरतीला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची नेमकी भूमिका काय जाणून घेतलंय मिकी घई यांनी। पोलीस भरतीसाठी वय वाढून मिळावं यासाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हजारोच्या संख्येने हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत। काय मागणी आहेत हे ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय मागणी, का तुम्ही इथं आंदोलन करताय? पोलीस भरतीमध्ये एक संधी हवी आहे। आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाहीये। आज आम्ही 7 ते 8 महिने झाले आमदार खासदार यांना जाऊन निवेदन देतोय, पण आमच्याकडे जातीने लक्ष दिलं जात नाहीये। मैदानी चाचणी होणार आहे, ती पावसाळ्यामध्ये नाही होऊ शकत। महिलांच्या समस्या असतात, वरतून पाऊस पडतोय आणि खालून ब्लडिंग होतंय, त्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं रनिंग करू शकणार? आणि ड्युरिंग प्रॅक्टिस जरी तसं झालं तर त्या सिच्युएशनला आमची फिलिंग कशी असणार? सर, हेच आम्हाला सरकारला विचारायचं आहे। या ठिकाणी पोलीस भरती सुरू झाली, उद्यापासून ग्राउंड सुरू होते आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलंय त्याच विद्यार्थ्यांमुळे ही भरती सुरू झाली होती आणि त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळत नाही। तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची मागणी तब्बल वय बाद झालेले आहेत। मात्र तो जो जीआर होता त्यांनी तो जीआर 23 ला कॉलॅप्स केला 31 डिसेंबरला, पण भरती ही 22 ची, त्याच्यामुळे ती भरती त्यांनी 24 ला काढली, त्याच्यामुळे तो जीआर लागू झाला आणि ह्या 1 लाख 1.5 लाख मुलांचं नुकसान झाले। ही भरती असं बी नाही, गृहमंत्री साहेबांनी डायरेक्ट सभागृह अधिवेशनात सांगितलं होतं 22। तू आता जर आपण बघितलं तर राज्य सरकारने एक भरती काढलेली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांना त्यामध्ये संधी मिळणार आहे, पण नाही, आमचे वय खूप वय वाढ विद्यार्थीचे 2022-23 आहे, संधी भेटलेली नाही। कारण की हा चुकीचा मेसेज गेलेला आहे, विद्यार्थ्यांना संधी भेटलेली नाही। कारण की महाराष्ट्रातून एवढे गोरगरीब विद्यार्थी आलेले आहेत। तुम्ही हिसकावून घेताय सर, भेटलेली संधी विद्यार्थ्यांच्या हातची तुम्ही हिसकावून घेताय व बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय निघून जात आहे। सर, आमचा जो मुद्दा आहे की 22-23 मध्ये निघालेली भरती त्याचं वय काउंटिंग जे आहे ते 22-23च करावं आणि ह्या लाखो विद्यार्थ्यांना एक फॉर्म भरण्याची संधी मिळावी। जर तुमच्या कायद्यामध्ये ही पोलीस भरती बसत नसेल तर येणारं इलेक्शन आमच्या कायद्यात बसत नाही। आम्ही या इलेक्शन मध्ये कोणीही वोटिंग करणार नाही, हे असा आमचा पण आहे। आम्हाला याच्यामध्ये एक फॉर्म भरण्याची संधी मिळायला पाहिजे, आमचं एवढंच एक आहे। आणि सर, दुसरा मुद्दा असा आहे, पावसाळ्यामध्ये भरती घेत आहेत सर, मला एक गोष्ट विचारायची आहे शासनाला, गृहमंत्र्यांना, की जर ग्राउंडवरती 100 मीटर 1600 मीटर पळते वेळेस जर विद्यार्थ्याचा कदाचित पाय घसरून पडला, त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर कोण जबाबदार राहणार आहे त्याला? जर आपण बघितलं तर असे वेगवेगळे मुद्दे मागण्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आहेत। अर्थातच जर आपण बघितलं तर त्यांना संधी मिळावी, वय वाढून अर्थातच जे त्यांना संधी या ठिकाणी हवी आहे त्याच्यासाठी ही मागणी आहे। आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या संख्येने ते जमलेले आहेत। कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय त्यांच्याकडे हातामध्ये वेगवेगळे होर्डिंग्ज आहेत, ज्यामध्ये स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ते निवेदन देताना दिसत आहेत आणि सगळ्या आमदारांना जवळजवळ त्यांनी निवेदन दिलेले आहेत आणि त्यांच्या मागणी सरकार दरबारी त्यांनी ठेवलेल्या आहेत। आणि अपेक्षा एवढीच की जी नवीन भरती काढलेली आहे त्यांना त्यामध्ये फॉर्म भरण्याची संधी मिळावी। कॅमेरामॅन अमोल गवाळे, मिकी घई, एबीपी माझा, पुणे। विद्यार्थ्यांना संधी भेटलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।